नमस्कार. परत एकदा स्वागत आहे तुमचं. आता जो आज आपल्याला घटक बघायचा आहे तो आहे पुरस्कार. जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याची आपल्याला आता माहिती घ्यायची आहे आणि ज्यामध्ये आपण दोन भाग करतो. पुरस्कारामध्ये एक येतात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कार आणि दुसरा एक भाग येतो तो म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचे आणि राज्य स्तरावरचे. राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर. आणि जे पुरस्कार प्रामुख्यानं सरकारमार्फत दिले जातात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे खूप मानाचे एखाद्या क्षेत्रातला एक खूप मानाचा पुरस्कार असतो आणि जर समजा तो पुरस्कार भारतीय व्यक्तीला मिळाला असेल तर काय होतं तर त्या ठिकाणी आयोगाला प्रश्न विचारायला वाव असतो आणि मग आयोग विचारतो. जसं मागच्या ग्रुप सी लावला होता बोल्ट्समन पुरस्कार कोणाला मिळाला तर ते भारतीय विजेते होते पहिले दीपक धर त्यांना मिळालेला आहे. किंवा नोबेल पुरस्कार असेल तर नोबेल पुरस्कारावर प्रश्न येतो. किंवा मेन्सला आता जी मागे मेन्स झाली ग्रुप बी ग्रुप सीची त्याच्यामध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या भारतीय महिलेनं 2022 मध्ये किंवा कोणत्या भारतीय व्यक्तीने तो नाकारला असं रॅमन मॅगसेसे पुरस्कारावर प्रश्न आला होता. तर के शैलेजा असं त्याचं उत्तर होतं. किंवा महाराष्ट्र भूषण या पुरस्कारावरती प्रश्न आला. किंवा पद्म पुरस्काराबद्दल दोन वाक्य दिलीत मेन्सला आणि त्यामधली कोणती वाक्य योग्य अयोग्य आहेत असा प्रश्न आला. म्हणजे जे पुरस्कार आयोगाला महत्त्वाचे वाटतात किंवा ज्यांच्याबद्दल माहिती घेणं खरंच गरजेचं आहे तर त्यावरती सातत्यानं प्रश्न आलेले आहेत. मग आपलं काम काय असेल तर जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कार आहेत आणि काही पुरस्कार असे आहेत की जे भारतीयांना मिळालेत तर त्या आपल्या त्याच्याची माहिती घ्यायचीच आहे. सोबत राष्ट्रीय स्तरावरचे जे काही मानाचे आहेत तर त्यांचीही माहिती घ्यायची आहे. सुरुवातीला आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे काही मानाचे पुरस्कार आहेत तर त्यांची माहिती घेऊ. ओके. आणि मग त्यामध्ये 2023 मध्ये अलीकडे जे दोन महत्त्वाचे पुरस्कार आहेत की जे भारतीयांना मिळालेत त्यांच्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती बघू. आणि त्यामध्ये पहिला आहे मार्कोनी पुरस्कार. याची जर सुरुवात बघितली मार्कोनी पुरस्काराची तर ती सुरुवात झालेली आहे 1975 मध्ये. आता सुरुवात वगैरे या पुरस्कारांच्या लक्षात ठेवायत का एवढी जास्त आवश्यकता नाही कारण हे अचानकच भारतीय व्यक्तींना मिळालेत. आपल्याला वन लाइनरला प्रश्न येऊ शकतो की मार्कोनी पुरस्कार विजेते पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत असा प्रश्न येईल. बेसिक इन्फॉर्मेशन बद्दल या शक्यता कमी वाटते प्रश्न येण्याची. आता हा मार्कोनी पुरस्कार आहे तर तो कोणाकडून दिला जातो तर याची संस्था आहे मार्कोनी फाउंडेशन. कोण देतं मार्कोनी फाउंडेशन यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. आणि याचं जर स्वरूप आपण बघितलं तर स्वरूप किती आहे तर याचं स्वरूप आहे बघा ते म्हणजे विजेत्याला $1,00,000 हे दिले जातात. किती दिले जातात $1,00,000. मग नेमका हा पुरस्कार काय आहे मार्कोनी पुरस्कार तर संगणक शास्त्रज्ञांसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. कुणासाठी दिला जातो संगणक शास्त्रज्ञांसाठी. संगणक शास्त्रज्ञांसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार तो म्हणजे कुठला मार्कोनी पुरस्कार. आणि तो आता 2023 मध्ये पहिल्यांदाच एका भारतीयाला मिळालेला आहे. 2023 चा जो मार्कोनी पुरस्कार आहे तो भारतीय संगणक शास्त्रज्ञ त्यांचं नाव आहे बघा ते म्हणजे हरी बालकृष्णन यांना मिळालेला आहे. कुणाला मिळालेला आहे हरी बालकृष्णन यांना मिळालेले दिसतात. पहिले भारतीय आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रसिद्ध असे संगणक शास्त्रज्ञ ते म्हणजे कोण हरी बालकृष्णन की ज्यांना कोणत्या कामासाठी मिळाला तर वायर्ड आणि वायरलेस जे काही कनेक्टिव्हिटी नेटवर्क आहे किंवा मोबाईल सेन्सिंग जे आहे तर त्या संदर्भात त्यांनी जे काम केलेलं आहे या कामासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आपल्याला वन लाइनरला विचारलं जाईल कुणाला मिळालेला आहे. नाव काय त्यांचं हरी बालकृष्णन. कोण आहेत ते हरी बालकृष्णन यांच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. आता त्यांचं जर शिक्षण आपण बघितलं तर शिक्षण काय झालेलं आहे तर आपल्या भारतात त्यांनी काही शिक्षण घेतलं सुरुवातीचं आणि त्याच्यानंतर परदेशात सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये IIT मद्रास मधून त्यांनी बीटेक केलेलं आहे. कुठून IIT मद्रास येथून त्यांनी बीटेक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी PhD केलेली आहे. माहितीसाठी फक्त असू दे. नेक्स्ट पुरस्कार आहे सांख्यिकीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार. हा देखील पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीला मिळाला त्याच्यामुळे याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता या पुरस्काराची सुरुवात 2017 मध्ये झालेली आहे. कधी झालेली आहे 2017 मध्ये. आणि आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय संस्था जी आहे तर ती देते. कोण देते आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्था यांच्याकडून हा दिला जातो. आणि पुरस्कार विजेता जो व्यक्ती असतो किंवा जे पुरस्कार प्राप्त विजेते असतात त्यांना $80,000 हे दिले जातात. किती दिले जातात $80,000. ही सुद्धा बेसिक इन्फॉर्मेशन
तितकीशी महत्वाची वाटत नाही, पण महत्वाचं काय की 2023चा कुणाला मिळालेला आहे. तर 2023चा भारतीय विजेते आहेत, त्यांचं नाव आहे बघा, ते म्हणजे डॉक्टर CR राव. कोण आहेत? डॉक्टर CR राव, प्रसिद्ध असे भारतीय अमेरिकन जे काही गणित तज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ आहेत. भारतीय अमेरिकन गणित तज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. आता मुळात हा जो पुरस्कार आहे सांख्यिकी आंतरराष्ट्रीय पुरस्कार, तर तो सांख्यिकी क्षेत्रातला नोबेल मानला जातो. काय म्हणला तो? सांख्यिकी क्षेत्रातील नोबेल म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि तो मिळालेला आहे भारतीय वंशाचे डॉक्टर CR राव. आता याच नावाचं साधर्म्य सांगणारे आणखीन एक व्यक्ती आहे, डॉक्टर CRNR राव. CNR राव, की ज्यांना सचिन तेंडुलकर बरोबर 2014ला भारतरत्न मिळाला होता. ते CNR राव आहेत आणि हे कोण आहेत? फक्त CR राव. दोघांमध्ये फरक आहे. आता यांच्याबद्दल काय माहिती आहे, तर हे संख्याशास्त्रज्ञ आहेत आणि यांनी 1945 मध्ये कलकत्ता बुलेटिन्स मध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच क्लिष्ट गोष्टी ज्या आहेत यातल्या, तर त्या काय झाल्या? सोप्या झाल्या आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. वन लाइनरला यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता जवळपास 14 पुस्तक हे त्यांनी लिहिलेले आहेत. 14 पुस्तकांचे ते लेखक आहेत, ज्यांना 19 देशातील 38 विद्यापीठांनी PhD दिलेले आहे, मानद PhD. 19 देशातील 38 विद्यापीठांकडून काय केलं आहे? मानद डॉक्टरेट ही त्यांना मिळालेली आपल्याला दिसते. एवढे मोठे ते व्यक्तिमत्व आहे किंवा संशोधन त्यांचं असलेलं आपल्याला दिसतं. आणि ज्यांना भारत सरकारनं पद्मभूषण आणि विभूषण हे पुरस्कार दिलेले आहेत. कोणते? पद्मभूषण हा दिलेला आहे, तो दिला 1968 मध्ये, आणि विभूषण हा 2001 मध्ये त्यांना दिलेला आहे. आता हे वर्ष काय नाही लक्षात ठेवून चालेल, पण पद्मभूषण आणि विभूषण मिळालेलं आहे. श्रीनिवास रामानुजन गणितासाठी दिलं जाणारं पदक आहे ते सुद्धा मिळाले. असे बरेच पुरस्कार मिळालेत, पण मानाचा कोणता आहे? सांख्यिकी आंतरराष्ट्रीय पुरस्कार पहिल्यांदाच मिळालेला आहे. आणि महत्वाचं व्यक्तिमत्व आहे CR राव आणि CNR राव, ते वेगळे आहेत. हे दोन पुरस्कार यावर्षी भारतीयांना मिळालेले आहेत. ओके, याच्यानंतर आणखीन काही महत्वाचे पुरस्कार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. ओके, आणि यामध्ये कोणकोणते आहेत तर बघा, सुरुवातीला जो आहे तो म्हणजे जागतिक मातृभाषा पुरस्कार. कोणता आहे? जागतिक मातृभाषा पुरस्कार. आता या पुरस्काराबद्दल आपल्याला माहिती घेतली तर दिसून येतं असं की 2021 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. कधी झालेली आहे? 2021 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली आणि हा पुरस्कार युनेस्को कडून दिला जातो. कोणाकडून दिला जातो? युनेस्को या संस्थेकडून दिला जातो. महत्वाचा आहे. आणि 2023 मध्ये पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. 2023चा त्यांचं नाव काय? तर त्यांचं नाव आहे बघा, डॉक्टर महेंद्र मिश्रा. कोण आहेत? डॉक्टर महेंद्र मिश्रा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे पहिले भारतीय आहेत, फर्स्ट इंडियन आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला दिसतो. आता हे नेमके कोण? तर ओडिसा मधील, कुठल्या राज्यातील? ओडिशा मधील स्थानिक भाषा संवर्धनासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे, कारण का तिथं आदिवासी भाग आहे, तर तिथं जे भाषा संवर्धनाचं काम त्यांनी केलेलं आहे, त्या ठिकाणच्या लोकांची बोलीभाषा असेल किंवा तिथली मातृभाषा आहे त्याच्यासाठी त्यांनी, प्रगतीसाठी त्यांनी काम केलं. या कामाची दखल घेऊन युनेस्कोनं त्यांना हा पुरस्कार दिला. आणि हा पुरस्कार बांगलादेशच्या ज्या पंतप्रधान आहेत शेख हसीना, बांगलादेशाच्या PM शेख हसीना यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणाच्या हस्ते? शेख हसीना यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, ज्यांनी भाषा संवर्धनाचं काम ओडिसामध्ये केलेलं आहे, प्रगतीसाठी काम केलं. शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखलं जातं. शिक्षण तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते कोण आहेत? ते महेंद्र मिश्रा, ज्यांना या पुरस्कारानं गौरवलेला आहे. मुळात हा जो पुरस्कार आहे जागतिक मातृभाषा, तर तो का देतात? तर मातृभाषेचा विकास, त्याचं पुनर्वसन, त्याच्या जतनासाठी जे अपवादात्मक कार्य केलं जातं त्या कार्यासाठी दिला जातो. आणि पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे, ते म्हणजे कोण? महेंद्र मिश्रा. यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे निवानो अवॉर्ड. तर 1983 मध्ये निवानो पुरस्कार द्यायला सुरू झाला आणि निवानो पीस फाउंडेशन जे चीन मधला आहे ते हा पुरस्कार देतो. निवानो पीस फाउंडेशन कुठल्या देशामधला आहे? तर ते चीन मधलं. तर त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. 2023 मध्ये
हा पुरस्कार जो आहे तर तो भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. तर त्या व्यक्तीचं नाव आहे राजगोपाल पीव्ही. कोण आहेत? राजगोपाल पीव्ही यांना देण्यात आलेला आहे. आता या दोन्ही पुरस्कारांची रक्कम का महत्वाची ठरत नाही, काही गरजेचं नाही. स्थापना वर्ष किंवा फाउंडेशन सुद्धा विचारण्याची शक्यता फार कमी आहे. ओके, आता राजगोपाल पीव्ही यांना का दिला, तर याच्या मागचं कारण आहे गरीब उपेक्षित जे का आहेत तर त्या लोकांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, जे काय काम केलं गरीब उपेक्षितांसाठी केलेल्या कामाबद्दल, केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणता पुरस्कार? निवानो पुरस्कार. कोणता आहे? निवानो. निवानो पुरस्कार कुणाला देण्यात आलेला आहे, तर राजगोपाल पीव्ही यांना देण्यात आलेला आहे. आता यांचं जे काम आहे तर ते स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगाने त्यांचं काम दिसतं आपल्याला. स्त्री पुरुष समानता आहे, त्याबद्दलचं जे काही मानवी प्रतिष्ठा आहे त्या मानवी प्रतिष्ठेला आणि समान हक्कासाठी जो त्यांनी संघर्ष केला आहे, मानवी प्रतिष्ठा, प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा एक जो अधिकार आहे तो अधिकार प्रत्येकाला प्राप्त आहे, मग महिला असो पुरुष असो, त्या मानवी प्रतिष्ठेसाठी केलेले काम, या कार्याची दखल घेऊन त्यांना काय केलेलं आहे, हा पुरस्कार दिला. मुळात हे राजगोपाल पीव्ही जे आहेत तर ते गांधीवादी सर्वोदयी नेते असलेले दिसतात. गांधीजींच्या विचारसरणीवर चालणार आहेत. भेदभाव न करणं, सर्वांना घेऊन जाणं, अशा पद्धतीचं त्यांचे कार्यपद्धती असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आपल्याला दिसतो. नाव काय त्यांचं? राजगोपाल पीव्ही. ओके, नेक्स्ट आहे बघा ऑर्डर ऑफ द ऑस्ट्रेलिया. हा पुरस्कार जो 1975 पासून काय केला जातो, ऑस्ट्रेलियाकडून दिला जातो. ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारणं, मजबूत करणं, व्यापार वगैरे वाढीसाठी काम करणं, अशा लोकांसाठी ऑस्ट्रेलिया सरकार ऑर्डर ऑफ द ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देतं. आणि 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार भारताचे रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. भारताचे कोण? रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. आता तो का दिला, तर हेच कारण की काय, द्विपक्षीय संबंध, व्यापार असेल, गुंतवणूक असेल किंवा परोपकार क्षेत्रामध्ये केलेल्या कामासाठी ऑस्ट्रेलियानं रतन टाटाजी यांना हा पुरस्कार दिलेला. अलीकडेच रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियामध्ये काय करण्यात आलं होतं, तर बघा जनरल डिव्हिजन मध्ये त्यांना मानद अधिकारी म्हणून त्यांनी निवडलं होतं. जनरल डिव्हिजन मध्ये काय केलेलं आहे, मानद अधिकारी म्हणून त्यांना घेण्यात आलेलं आपल्याला दिसतं, ज्याला एओ असं म्हटलं जातं. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया काय म्हटलं तर एओ. तर या पुरस्काराने सन्मानित आणि तिथल्या जनरल डिव्हिजन मध्ये ते मानद अधिकारी म्हणून त्यांची काय केली आहे, निवड झालेली आहे. आता मुळात टाटा ग्रुपची जी TCS कंपनी आहे तर ती TCS कंपनी 1998 मध्ये तिथं सुरू झाली होती. TCS ऑस्ट्रेलियामध्ये 1998 ला सुरू झाली आणि त्या माध्यमातून तिथं बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला, व्यापार वाढला ऑस्ट्रेलिया भारतामधला, आणि हे जे दृढ संबंध आहेत ते आणखीन चांगले बनलेत. म्हणून या कामासाठी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे बघा ऑर्डर ऑफ द नाईल. इजिप्त सरकारचा हा सर्वोच्च सन्मान आहे. इजिप्त सरकारचा सर्वोच्च सन्मान आहे आणि हा पुरस्कार नुकतंच 2023 मध्ये काय झालेला आहे, तर नरेंद्र मोदीजी यांना देण्यात आलेला आहे. कोणाला? नरेंद्र मोदीजींना ऑर्डर ऑफ द नाईल. ऑर्डर ऑफ द नाईल हा जो पुरस्कार आहे तर तो कोणाला देण्यात आला? भारताचे पंतप्रधान, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना देण्यात आला. का देण्यात आला, तर दोन देशांमधला जो संबंध आहे तर तो अधिक चांगला बनवणं, गुंतवणूक करणं हेच कारण आहेत. त्याच्यामुळे एक देश दुसऱ्या देशाच्या प्रमुखाला, तिथल्या एखाद्या महत्त्वाच्या उद्योजकाला, लष्कर प्रमुखाला किंवा इतर व्यक्तींना जे गौरव करतो, त्यांना सन्मान देतो. त्याच्या मागचं कारण काय, तर हे संबंध मजबूत बनवणे दोन देशांमधला. मग ते वेगवेगळ्या बाजून असतील, सांस्कृतिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, व्यापारीदृष्ट्या, उद्योजकाच्या दृष्टीनं, अशा माध्यमातून काय केलं जातं, तर कनेक्टिव्हिटी ही वाढवली जाते म्हणून हा पुरस्कार देतात. आता याच वर्षी मोदींना आणि काही देशांनी पुरस्कार दिला. जसं फ्रान्सकडून मोदींना नुकतंच कोणता पुरस्कार मिळाला, तर त्यांचा जो आहे ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन. ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑनर हा पुरस्कार जो फ्रान्स सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो सुद्धा मोदींना मिळाला. नुकतंच त्यांना पलाऊ देशाकडनं सुद्धा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. तो कोणता होता, तर चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ द लोगोहू, सॉरी, जो पलाऊकडनं आहे रिपब्लिक अवॉर्ड देण्यात आला. कोणता? रिपब्लिक अवॉर्ड हा पलाऊकडनं देण्यात आला. तर पापुआ न्यू गिनी, ज्यांना आपण म्हणतो न्यू गिनी,
या देशानं कोणता पुरस्कार दिलाय तर चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ द लोगो हा दिला. आता गेल्या वर्षी अमेरिकेनं सुद्धा लिजन ऑफ मेरिट हे तिथलं जे महत्वाचं पदक आहे ते दिलं होतं मोदींना, लिजन ऑफ मेरिट अमेरिकेनं. किंवा भूताननं ऑर्डर ऑफ मेरिट हे भूताननं दिलेलं आहे. मोदींना बऱ्याच अलीकडल्या काळामध्ये वेगवेगळ्या देशांनी त्या देशांचे सर्वोच्च पुरस्कार दिले. काही वर्षापूर्वी रशियानं सुद्धा दिला होता, किंवा सौदी अरेबियाकडून त्यांना पुरस्कार मिळाला होता. अशा पद्धतीने अलीकडले तरी किमान लक्षात ठेवा, 2-3 जोड्या लावासाठी येऊ शकतं. इजिप्तचा कोणता आहे ऑर्डर ऑफ द नाईल, फ्रान्सचा कुठला आहे ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन, आणि पलावचा कोणता आहे रिपब्लिक अवॉर्ड, अमेरिकेचं कुठला आहे लिजन ऑफ मेरिट. हे अमेरिकेकडून मिळालेलं आपल्याला दिसतं. इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. हे 4 पुरस्कार महत्वाचे आहेतच. त्याच्यानंतर आणखीन काही महत्वाचे आहेत बघा जे भारतीयांना मिळालेले आहेत. ओके, आता कोणता आहे बघा, तर त्याच्यामध्ये पहिला आहे विल्यम सी होलबर्ग. कोणता आहे विल्यम सी होलबर्ग. 2014 पासून हा पुरस्कार द्यायला सुरू झालेला आहे. कधीपासून 2014 पासून हा पुरस्कार दिला जातो. जी संस्था आहे ज्या संस्थेला म्हटलं तर बायोफिल्स डायजेस्ट यांच्याकडनं हा दिला जातो. बायोफिल्स डायजेस्ट यांच्याकडून दिला जातो. जैव अर्थव्यवस्थेत जे काय काम करतात लोक त्यांना दिला जातो. म्हणजे काय तर निसर्ग बायो डायव्हर्सिटी किंवा बायोलॉजी जे आहे बायोलॉजीच्या अनुषंगाने जी काम करतात लोक निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आणि 2022 मध्ये एका भारतीय व्यक्तीला तो देण्यात आलेला आहे 2022चा. तर त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रमोद चौधरी. कोण आहेत डॉक्टर प्रमोद चौधरी, ज्यांना हा पुरस्कार दिलेला आहे, ज्यांना इथेनॉल मॅन ऑफ इंडिया, भारताचे इथेनॉल मॅन म्हणून ओळखलं जातं, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणता तर विल्यम सी होलबर्ग, ज्यांनी प्राज इंडस्ट्रीची स्थापना केली होती, संस्थापक आहेत. आणि नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे कमी किमतीत कच्चा माल उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. कमीत कमी किमतीत कच्चा माल जो काय तो उपलब्ध करून देण्याच्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. ज्यांनी कुठली संस्था स्थापन केल्या प्राज इंडस्ट्री. प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक काय नाव आहे त्यांचं तर ते म्हणजे कोण प्रमोद चौधरी, ज्यांना इथेनॉल मॅन आपण भारताचे म्हणतो. तर त्यांना हा पुरस्कार विल्यम सी होलबर्ग हा दिलेला आपल्याला दिसतो. जैव अर्थव्यवस्थेतल्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे बोल्ट्झमन पुरस्कार, ज्याच्यावरती आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारला होता. ग्रुप सी ला परत येऊ शकतो. 1975 पासून हा बोल्ट्झमन पुरस्कार द्यायला सुरू झालेला आहे. आणि जी सांख्यिकीय भौतिक शास्त्रातला तो मानाचा पुरस्कार आहे. 3 वर्षांनी हा दिला जातो, दर 3 वर्षांनी. म्हणजे किती महत्वाचा पुरस्कार आहे बघा. आणि 2022च्या विजेत्यांमध्ये भारतीय व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर दीपक धर. भारतीय व्यक्ती कोण होते दीपक धर, जे पहिले भारतीय आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मुळात हा जो बोल्ट्झमन पुरस्कार आहे तर तो सांख्यिकीय भौतिक क्षेत्रातला नोबेल मानला जातो. कोणत्या क्षेत्रातला सांख्यिकीय भौतिक क्षेत्रातील नोबेल म्हणून त्याला ओळखलं जातं. तो म्हणजे पुरस्कार कोणता आहे बोल्ट्झमन. आणि तोच पहिल्यांदा भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे, ते म्हणजे दीपक धर. त्यांच्याबरोबर आणखीन एक व्यक्ती होते फॉरेनचे आहेत, ज्यांचं नाव आहे जॉन हॉपफिल्ड, तर त्यांना मिळाला. पण आपल्यासाठी महत्वाचे आहेत दीपक धर. सध्या आयुकामध्ये ते कार्यरत असलेले आपल्याला दिसतात. सध्या कुठे कार्यरत आहेत आयुकामध्ये, जी आपल्या पुण्यामध्ये संस्था आहे आयुका. तर त्या आयुका संस्थेमध्ये ते कार्यरत असलेले दिसतात. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि 2023 मध्ये दीपक धर यांना भारत सरकारकडून पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. कोणता पुरस्कार दिला त्यांना दीपक धर यांना 2023 मध्ये पद्मभूषण हा सन्मानित केलेला आहे. याच्यावरती परत एकदा प्रश्न रिपीट होऊ शकतो. आता नेक्स्ट इतर क्षेत्रातले काही नोबेल आहेत, जसं प्रित्झर पुरस्कार, प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार, ज्याची सुरुवात 1979 पासून झालेली आहे. ज्याला स्थापत्याचं नोबेल असं आपण म्हणतो, स्थापत्य क्षेत्रातलं नोबेल. आणि जे हयात फाउंडेशन जे आहे तर त्या हयात फाउंडेशन कडून हा पुरस्कार दिला जातो. कुणाकडून दिला जातो हयात फाउंडेशन कडून. स्थापत्य नोबेल असं आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला स्थापत्य नोबेल. आणि 2023 मध्ये
हे जे पुरस्कार आहे हा ज्याला आपण काय म्हणतो प्रित्झर पुरस्कार, तर 2023 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. तो म्हणजे त्या व्यक्तीचं नाव आहे सर डेव्हिड चिरफिल्ड. कोण आहेत? सर डेव्हिड चिपरफिल्ड असं त्यांचं नाव आहे, चिपरफिल्ड. आता हे आहेत कोणत्या देशाचे? तर हे ब्रिटिश वास्तु विशारद असलेले आपल्याला दिसतात. ब्रिटिश वास्तुविशारद म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि गेल्या 4 दशकामध्ये त्यांनी जे यामध्ये योगदान दिलेलं आहे, तर त्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. मुळात हा प्रित्झर पुरस्कार जो आहे तर 2018 मध्ये एका भारतीय व्यक्तीला मिळाला होता आणि ते पहिले भारतीय व्यक्ती विजेते होते ज्यांचं गेल्या वर्षी निधन झालेलं आहे. कधी? 2018 मध्ये बालकृष्ण दोषी, भारताचे प्रसिद्ध असे वास्तुविशारद बालकृष्ण दोषी यांना हा पुरस्कार मिळाला होता. कोणाला मिळाला होता? बालकृष्ण दोषी यांना मिळाला होता. गुजरातचे आहेत आणि ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण 2023 मध्ये आपण दिला होता. काय केला होता? मरणोत्तर पद्मविभूषण दिला होता, तर त्यांना मिळालेला आहे. आता याचं 23 चे विजेते सर डेव्हिड चिरफिल्ड आणि 22 मध्ये फ्रान्सिस केरे असे असलेले आपल्याला दिसतात. कोण होते? फ्रान्सिस केरे. ओके. नेक्स्ट आहे आबेल पुरस्कार. आता हा जो आबेल पुरस्कार आहे 2003 पासून दिला जातो. कधीपासून? 2003 पासून. नॉर्वेचा जो राजा आहे त्याच्याकडून दिला जातो आणि ज्याला गणिताचं नोबेल असं म्हटलं जातं. काय म्हटलं तर आबेल पुरस्काराला? गणिताचं नोबेल. गणिताचं नोबेल. आणि याच्यावरती आरटीओच्या प्रीला प्रश्न आला होता की आबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, असा प्रश्न आला होता आबेल पुरस्कार. आणि ते गणित होतं. तसं गणितात 40 वर्षाखालचे जे असतात ना, 40 वर्षाखालचे गणित तज्ञ, त्यांना फील्ड मेडल देतात. कोणतं? फील्ड मेडल. आणि मोठ्या गटासाठी कुठला आहे? तर ते आहे आबेल पुरस्कार म्हणून त्याला ओळखलं जातं, मोठ्या गटासाठी. आता 2023 मध्ये जे गणिताचं नोबेल आहे ज्याला आपण आबेल पुरस्कार म्हणतो, तर 2023 चा मिळालेला आहे बघा लुईस कॅफेरेले यांना मिळालेला आहे. कुणाला मिळालेला आहे? लुईस कॅफेरेली यांना मिळालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. अर्जेंटिना आणि अमेरिकन नागरिक ते आहेत. आणि गणितातला एक प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला होता. वन लाइनरला आला तर प्रश्न येऊ शकतो. त्याच्या अगोदर 2022 साली डेनिस सुलिवन यांना मिळाला होता. आता एवढी पण नावं काय लक्षात ठेवायची गरज नाही. भारतीय व्यक्ती जिथं जिथं आहेत ना त्या पुरस्कारांना पहिली प्रायोरिटी द्या. आणि या पुरस्कारांबाबत एकतर तो पुरस्कार कुठल्या क्षेत्राचा आहे किंवा काय म्हणून ओळखतात, स्थापत्याचं नोबेल, गणिताचं नोबेल आणि कुणाला मिळाला एवढं जरी चालतं. किंवा त्यामध्ये भारतीय विजेता कोण आहे का. जसं आबेल पुरस्कार 2007 मध्ये श्रीनिवास वर्धन या भारतीय गणित तज्ञांना मिळाला होता. कोण होते? श्रीनिवास वर्धन यांना काय मिळाला होता? तर तो आबेल पुरस्कार मिळाला होता. हे गणिताचं नोबेल, हे वास्तुशास्त्राचं नोबेल म्हणून आपण त्याला ओळखतो. ओके. चला आणखीन काही महत्वाचे पुरस्कार तेही आपल्याला बघायचे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे. ओके. आणि त्यामध्ये पहिला आहे बघा युनेस्को शांतता पुरस्कार. 1989 पासून युनेस्को हा पुरस्कार देतं आणि मानवी मूल्यांसाठी आणि जागतिक शांततेच्या अनुषंगानं जे काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. युनेस्को शांतता. $1.5 लाख एवढं त्याचं स्वरूप आहे. म्हणजे एवढे रक्कम ही त्या विजेत्याला दिली जातात. 2022-23 चा जो आहे तर हा पुरस्कार मिळालेला आहे अँजेला मर्केल यांना. कोणाला मिळालेला आहे? अंजेला मर्केल यांना मिळालेला दिसतो. जे काय अफगाण, जे काय इरिट्रिया हा देश आहे, अफगाण, इरिट्रिया, इराक, त्यासोबतच जो काही सिरियाचा भाग आहे, तर या भागातून, या देशातून जे काही निर्वासित आलेले आहेत किंवा विस्थापित ज्यांना आपण म्हणतो, तर निर्वासितांना आश्रय दिल्याबद्दल किंवा त्यांचं स्वागत जर्मनीमध्ये केल्याबद्दल काय करण्यात आलेलं आहे, त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. अंजेला मर्केल ज्या जर्मनीच्या चान्सलर होत्या सगळ्यात जास्त काळ. जर्मनीच्या चान्सलर कोण होत्या? अंजेला मर्केल होत्या. आणि त्यांच्यानंतर आता ओलाफ शोल्झ हे जर्मनीचे चान्सलर असलेले आपल्याला दिसतात. आता यांच्याबद्दल आणखीन काय माहिती, तर सर्वाधिक काळ त्या चान्सलर होताच, निर्वासितांना त्यांनी दिलेला आहे आणि महत्वाच्या काही इतर पदांवर त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसतं. त्या म्हणजे कोण? तर त्या आहेत अंजेला मर्केल, ज्यांना आपण काय म्हणून ओळखतो, तर जर्मनीच्या चान्सलर. आणि सोबतच बघा त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणखीन एक पुरस्कार मिळाला आहे UNHCR कडून नॅन्सेन शरणार्थी पुरस्कार. आणखीन एक कोणता पुरस्कार मिळालाय? नॅन्सेन शरणार्थी पुरस्कार हा देखील त्यांना मिळालेला या ठिकाणी आहे. ओके. म्हणजे
युनेस्को शांतता मिळालेला आहे नॅन्सन शरणार्थी का निर्वासितांना आश्रय दिलेला आहे म्हणून. वेगवेगळ्या देशातून जे आले विस्थापित झालेले आहेत का कारण इथं युद्ध स्थिती सातत्यानं दिसते. त्या युद्ध स्थितीमुळे काय झालेलं आहे तर त्यांना या ठिकाणी त्यांनी आश्रय दिला, स्वागत केलं, देशाच्या सीमा उघड्या केल्या, त्यांना बोलवलं, त्यांना आश्रय दिला, याबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट आहे टाइम पर्सन ऑफ द इयर. 1927 पासून अमेरिकेतील जे टाइम मॅगझिन आहे तर त्या टाइम मॅगझिन कडून त्या वर्षभरात जो चर्चेत असलेले खूप प्रसिद्ध पावलेले जे व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तीला या मॅगझिनच्या मुखपृष्ठावरती काय केलं जातं मान दिला जातो. आणि आयोगाला सगळ्यात जास्त विचारायला आवडतं हे राज्यसेवेला तर प्रश्न असतोच ठरल्यासारखा. आणि हे टाइम मॅगझिन आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर भारताचा विचार केला तर महात्मा गांधीजी 1930 ला महात्मा गांधीजींचं या मुखपृष्ठावरती काय झालं होतं चित्र आलं होतं, त्यांना तो मान मिळाला होता. आता आपल्याला 2022 चा टाइम पर्सन ऑफ द इयर जर बोलायचं झालं तर ते कोण आहेत तर ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वॉलोदिमीर झेलेन्स्की हे टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 चे ठरलेले आहेत. 2021 मध्ये हाच पुरस्कार 2021 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता बघा 2021 मध्ये. तर त्यांचं नाव होतं ते म्हणजे एकच मिनिट 2021 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता तो ॲलन मस्क जे काय आपल्याकडं स्पेसएक्स ही जी कंपनी आहे तर त्या स्पेसएक्सच्या मालकाचे किंवा ट्विटरचे आता सध्याचे जे मालक आहेत ज्यांनी फाल्कन 9 ही रॉकेट तयार केलेलं आहे जे जगात महत्त्वाचं आहे आणि ते वापरलं जातं मोठ्या प्रमाणावरती. तर त्यांना 2021 चा काय मिळाला होता पुरस्कार मिळाला होता. त्यांचं नाव काय तर ते म्हणजे ॲलन मस्क. ॲलन मस्क 2021 चा मिळाला होता. आता 2020 मध्ये टाइम हिरोज कोण होतं असं जर विचारलं तर इराण मधल्या ज्या महिला येतात तर त्यांना टाइम हिरोज असं गौरवण्यात आलेलं आहे. इराण मधील महिला त्यांना टाइम हिरोज या सन्मानानं गौरवण्यात आलेलं आहे. ओके चला नेक्स्ट आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ. हा जो पुरस्कार आहे की जो संयुक्त राष्ट्राकडून दिला जातो कोणता चॅम्पियन ऑफ द अर्थ 2005 पासून हा पुरस्कार दिला जातो. संयुक्त राष्ट्र ही जी संस्था आहे आपली जिला अलीकडे 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत तर त्या संयुक्त राष्ट्राकडून हा पुरस्कार दिला जातो. आणि पर्यावरणाच्या संदर्भात जे काम करतात त्यांना देतात. मुळात 2018 मध्ये नरेंद्र मोदीजींना चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार मिळाला होता. कधी 2018 मध्ये नरेंद्र मोदींना. 2022 मध्ये पर्यावरणातलं काम लक्षात घेऊन भारतातल्या एका महिलेला गौरवण्यात आलेला आहे आणि त्या महिलेचं नाव आहे त्या म्हणजे कोण तर डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन. कोण आहे डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना काय केलं आलेलं आहे तर चॅम्पियन ऑफ द अर्थ 2022 मध्ये पुरस्कार मिळालेला आहे. उद्योजकीय दूरदृष्टीच्या अनुषंगानं त्यांनी जे काम केलं त्या कामासाठी यांनी एक कार्यक्रम हाती घेतला होता त्याचं नाव होतं हरगिल आर्मी. ही जी हरगिल आर्मी आहे की ज्या माध्यमातून त्यांनी बगळा संवर्धन केलं होतं. बगळ्याचं काय केलं होतं संवर्धन आणि हे काम त्यांचं लक्षात घेऊन त्यांना काय करण्यात आलेलं आहे संयुक्त राष्ट्राकडून चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार दिलेला आपल्याला दिसतो. यांना यापूर्वी बघा 2017 मध्ये यांना कुठला पुरस्कार मिळाला होता तर 2017 मध्ये त्यांना व्हिटली अवॉर्ड मिळाला होता. व्हिटली अवॉर्ड ज्याला ग्रीन ऑस्कर असं सुद्धा म्हटलं जातं तर तो मिळाला होता. नारी शक्ती पुरस्कार जो भारतात महिलांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो म्हणजे महिलांनाच दिला जातो तर तो नारी शक्ती सुद्धा पुरस्कार मिळाला. बगळा संवर्धनाचं काम पर्यावरणाच्या दृष्टीनं काम हे केलं होतं मोदींना 2018 मध्ये हा मिळाला होता. त्या पुरस्काराचं नाव काय चॅम्पियन ऑफ द अर्थ. हा देखील एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. नेक्स्ट आहे बघा चेंज मेकर पुरस्कार. युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याच्या अंतर्गत हा पुरस्कार दिला जातो. युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. आणि 2022 मध्ये हा पुरस्कार 2022 मध्ये हा जो पुरस्कार आहे तर तो कोणाला मिळाला तर त्यांचं नाव आहे बघा त्या म्हणजे सृष्टी बक्षी. 2022 मध्ये कोणाला मिळालाय भारतातल्या सृष्टी बक्षी यांना मिळालेला दिसतो. एकच मिनिट 2022 सृष्टी बक्षी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि ज्यांनी महिला असमानता लिंग आधारित हिंसा जी होते त्याच्याबद्दल त्यांनी जागरूकता निर्माण केली म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे. कशाबद्दल महिला
असमानता जे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालते त्या संदर्भात त्यांनी काम केलं. सोबत महिलांवर होणारी जी हिंसा आहे, महिला हिंसा याबाबत जी काय त्यांनी जागरूकता निर्माण केली, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी एक चळवळ उभी केली होती, क्रॉसबो चळवळ. कोणती? क्रॉसबो चळवळ. ही चळवळ उभी केली आणि ज्याच्या माध्यमातून भारतात पदयात्रा काढली, महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण केली. महिला हक्क कार्यकर्ते येतात त्या, आणि खूप मोठं काम आहे त्यांचं. हे काम लक्षात घेऊन त्यांना कोणता पुरस्कार मिळालाय? चेंज मेकर पुरस्कार. कोणता मिळालेला आहे? चेंज मेकर पुरस्कार. हे महत्वाचे पुरस्कार आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे. आणखीनही काय आहेत, जसं अर्थ शॉर्ट पुरस्कार एक आहे आणि व्हिटली अवॉर्ड, हे दोन सुद्धा महत्वाचे पुरस्कार आहे. अर्थ शॉर्ट पुरस्कार ज्याला इको ऑस्कर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इको ऑस्कर असं या पुरस्काराला म्हटलं जातं, दुसरं नाव आहे. आणि जो कोण विजेता असतो त्यांना $1 दशलक्ष हे दिले जातात. विजेत्याला रक्कम किती दिली जाते? $1 दशलक्ष एवढी रक्कम दिली जाते. आणि हा जो पुरस्कार आहे 2022 मध्ये भारतातल्या एका संस्थेला मिळालेला आहे. तर खेती नावाची एक जी संस्था आहे, स्टार्टअप आहे, खेती स्टार्टअपला हा अर्थशॉट पुरस्कार मिळालेला आहे. तेलंगणामधील ग्रीन हाऊस अंतर्गत जे काही काम केलं जातं, तेलंगणामधील काय केलं जातं, तर ग्रीन हाऊस इन अ बॉक्स ही जी संस्था आहे, तर त्या संस्थेमार्फत हे काम केलं जातं. आणि तिथले जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी, त्यांच्यासाठी जे कार्य करतात त्या कार्याची दखल घेऊन खेती या संस्थेला काय करण्यात आलेलं आहे, तर अर्थशॉट, ज्याला इको पुरस्कार असं म्हटलं जातं, इको ऑस्कर म्हटलं जातं, ते केलं जातं. कारण निसर्गाचं संरक्षण असेल, त्याबाबतचं जे इतर काम जे आहे ते काम त्यांचं जे काय महत्त्वाचं ठरलं आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला. तेलंगणामधली ही संस्था आहे. ग्रीन हाऊस अंतर्गत पर्यावरणाचं कसं तापमान नियंत्रित करता येईल किंवा जास्त कार्बन उत्सर्जन होणार नाही, अशा अनुषंगाने त्यांचं प्रोजेक्ट चालू आहेत. आणि हेच त्या दखल घेतलेली आहे आणि त्यांना काय करण्यात आलेला आहे, हा अर्थशॉट पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे बघा, व्हिटली अवॉर्ड, ज्याला ग्रीन ऑस्कर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ग्रीन ऑस्कर असं म्हटलं जातं. आणि हा जो व्हिटली अवॉर्ड आहे तर तो 1994 पासून, कधीपासून दिला तो? 1994 पासून व्हिटली फंड फॉर नेचर या संस्थेकडनं दिला जातो. आणि यामध्ये 2022 ला जर आपण बघितलं तर एक भारतीय व्यक्ती आहेत की ज्यांना हा मिळालेला आहे. तर 2022 चा पुरस्कार जो आहे तो मिळाला कोणाला, तर त्यांचं नाव आहे चारुदत्त मिश्रा. कोण आहेत? चारुदत्त मिश्रा. आणि हे चारुदत्त मिश्रा जे हिमबिबट्या तज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. चारुदत्त मिश्रांना काय म्हणून ओळखलं जातं? हिमबिबट्या तज्ञ. हिमबिबट्या तज्ञ आणि हिमालयाचे संरक्षक म्हणून त्यांना ओळखलं जातं. वन्यजीव संरक्षक म्हणून ते महत्वाचे ठरतात आणि त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये हाच भारतातले एक व्यक्ती होते ज्यांचं नाव होतं नुकलू फोम, ज्याने नागालँडमध्ये खूप चांगलं काम केलं होतं, त्यांना मिळाला होता. आता चारुदत्त मिश्रा यांना मिळाले आहेत, जे हिमबिबट्या तज्ञ असलेले आपल्याला दिसतात. ओके, हे दोन महत्वाचे पुरस्कार आहेतच. पण या व्यतिरिक्त आणखीन काही जे महत्वाचे पुरस्कार आहेत, ज्याच्यामध्ये नोबेल पुरस्कार आहे, रॅमन मॅगसेसे पुरस्कार आहे, आणि मग राष्ट्रीय पातळीवरती आलो तर मग त्यामध्ये पद्म पुरस्कार आहे, महात्मा गांधी शांतता पुरस्कार, गांधी मंडेला पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, किंवा लोकमान्य टिळक पुरस्कार, हे देखील तितकेच महत्वाचे आहेत. राज्यस्तरावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे. तर या पुरस्कारांची जी माहिती आहे तर ती माहिती आपण भाग 2 मध्ये घेणार आहोत. कारण का आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे आणखीन 2 पुरस्कार राहतात, तर ते आपण पुढच्या पार्टमध्ये घेऊ. कारण का एका पार्टमध्ये हे खूप सारे झालेले आहेत. यांच्या अगोदर तुम्ही रिव्हिजन करा आणि मग त्याच्यानंतर आपण काय करू की याचा भाग दुसरा जो असेल त्याच्यामध्ये जागतिक स्तरावरचे, एक जगाचा नोबेल आणि दुसरा आशियाचा नोबेल, ज्याला आपण रॅमन मॅगसेसे म्हणतो, ते 2, आणि मग राष्ट्रीय स्तरावरचे जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत तर ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. ओके, चालेल, मग थँक्यू.